ज्ञानेश्वरीच्या कृपेने असे अक्षर ज्ञानेश्वरीमध्ये देईल की त्या दिव्यतेने अमृताला सुद्धा पैज लावून अमृताला जिंकेल म्हटलंय ज्ञानोबराय. हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत आणि आजचा पण अभंग हे त्यांचे शब्द दिग्दर्शित केलेले आहेत. आजचा अभंग कूट या प्रकरणातील आहे. कुटामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे ज्याच्यामध्ये शब्द अवघड आहेत आणि अर्थ आहेत अवघडे आहे, त्याला दृष्टकूट असं बोललं जातं. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा. हा अभंग म्हणायलाही अवघड आहे आणि वाचायला अर्थ करायला तर प्रचंड अवघड आहे. याचं शेवटचं चरण आहे तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि तुची झाला अंग तुका आता. हा अभंग किती अवघड आहे हे दृष्टकूटमध्ये बोललं जातं. ज्याच्यामध्ये शब्द अत्यंत सोपे, शब्द अत्यंत अवघड पण अर्थ छटा प्रचंड विलक्षण, त्याला शब्दकूट असं बोलल्या जातं. येथे सह्याद्री कन्या पती सुत ललना यौवना माझी जेव्हा रामश्री नाम काना तेजुनी उरते ते पिडिते फार आम्हा हस्ते हस्तांत रुंदांत का मुखरी पुचे जाशी पूर्वार्ध नाही या लागी क्षमा सुतेची दिशा धनुज स्वल्पही येत नाही. किती अवघड आहे, मलाच पाठ करायला 8 दिवस लागले. निलेश महाराज याचा अर्थ एवढाच आहे, थंडी वाजली म्हणून जवळ गोधडी घ्यायला पैसे नव्हते आणि म्हणून आम्हाला रात्रभर झोप आली नाही. पाठांतराला किती अवघड. येथे सह्याद्री कन्या, सह्याद्री कन्या म्हणजे गंगा गोदावरी, सह्याद्रीतून उगम आहे गोदावरी. येथे सह्याद्री कन्या पती, तिचा पती म्हणजे समुद्र, त्याची सूत म्हणजे चंद्र, त्याची ललना म्हणजे रात्र. यौवना माझी जेव्हा म्हणजे रात्री 12 वाजले, ती तारुण्यात आली म्हणजे रात्री 12 वाजले. हे पुढे सांगायला गेलं ना तेवढंच अवघड आहे, पण त्याचा अर्थ तेवढाच आहे की पैसे जवळ नव्हते, थंडी वाजली आणि म्हणून आम्हाला रात्रभर झोप लागली नाही. याचं नाव आहे शब्दकूट. शब्द अवघड पण अर्थ छटा प्रचंड सोप्या. विठ्ठल विठ्ठल. तिसऱ्या क्रमांकाला कुटातला प्रकार आहे, तो कुटाचा प्रकार म्हणजे आहे अर्थकूट. मी क्रमवार पुढे चाललोय. दृष्टकूट 1, शब्दकूट 2, 3 नंबरला अर्थकूट आहे ज्याच्यामध्ये अर्ध अवघड आहे, शब्द प्रचंड सोपे आहेत. मुंगी उडाली, तिने गिळली, मुंगी कळते, सूर्यही कळतो, त्या मुंगीचं आकाशात उडणंही कळतं, पण व्यवहार तसा नाही ना. मुंगी आकाशात उडते कारण ती प्राणी आहे, तो पक्षी नाहीये. सूर्याला गिळणं हनुमंतराय सोडले तर कोणालाच शक्य झालं नाही, त्यांनाही शक्य झालं नव्हतं. पण एवढं सोपं नाहीये, पण तरी अभंग तर मुक्ताबाईंनी लिहिलाय. अभंगावर आपण काहीच बोलू म्हणजे शंका घेऊ शकत नाहीत. पण आज जो अभंग लिहिलाय तो ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग एवढा विलक्षण आहे का महान पतिव्रतेचा पातिव्रत्य धर्माची दिग्दर्शता ज्ञानेश्वर महाराज प्रतिपादित करतायत. ती पतिव्रता ती बोलते मी नवरी आहे, पण माझा नवरा माझा पती माझ्या उदरातून जन्माला आले. माझा छोटासा प्रश्न आहे, उदरातून जे जन्माला येतात ते पती असतात का पुत्र असतात? बोला बरं लवकर, वेळ कमी आहे. उदरातून जो जन्माला येतो तो पुत्र असतो का पती असतो? व्यवहार काय आहे? उदरातून जो जन्माला येतो तो कोण असतो? पुत्र असतो, पती नसतो. मग आज ज्ञानेश्वर महाराज मला सांगा पुरुष मंडळी, उदरातून जो जन्माला येतो तो पती असतो का पुत्र असतो? अवघड प्रश्न आहे, एकदम सोपे सोपे प्रश्न विचारतो. कोण आहे? पुत्र आहे ना. ज्यांचं म्हणणं आहे पुत्र आहे त्यांनी वरती हात करा बरं. तुम्हाला काही शंका आहे का? उदरातून जो जन्माला येतोय तो पुत्र असतो. आज जो मी अभंग घेतलाय तो कोणाचा आहे? माऊलींचा आहे. तुमचं ठाम मत आहे का जो उदरातून जन्माला तो पुत्र असतो त्याच्यावरती? बरोबर, पती नसतो. आज अभंग कोणाचा निवडलाय? मनोहर भाऊ, अभंग माऊलींचा आहे. मग माऊली खोटे बोलले का? ज्यांनी वर हात केले ते माऊली खोटं बोललेत का? नाही. बदलला का पक्ष? माऊली खोटं बोलत नाहीत आणि उदरातून पती जन्माला येत नाही. तुम्ही ठरवलं काय महाराजांना पकडायचं? जो उदरातून जन्माला येतोय तो सुपुत्र असतो, तो पती नसतो. हा जर व्यवहार आहे, ही जर भारतीय संस्कृती आहे, तर आज ज्ञानेश्वर महाराज आज का असं बोलतायत की पती जन्माला माझे उदरी, पती माझ्या उदरातून जन्माला आलाय? याचं उत्तर आपल्याला असं द्यावं लागेल. उत्तर फार अवघड आहे तसं देणं.
तो तरुण गावामध्ये फिरत होता. मला 3 औच्छेदक 5 औच्छेदक तुमच्या समोर ठेवायचे भगवंताच्या स्वरूपाचे, त्याशिवाय आपल्याला पती कळणार नाही. पहिला औच्छेदक आहे भगवंताच्या स्वरूपाचं निर्गुण निराकार 1. 2 नंबरला सगुण निराकार 2. 3 नंबरला सगुण साकार 4. संत 5. आर्च, हे 5वं आर्च हे रूप आहे ज्याची आपण पूजा करतो. हे पांडुरंग सगुण साकार नाही, ते आर्च रूप आहे. सगुण साकार जर आपल्या समोर असतील तर आपलं काय परमभाग्य. सगुण साकार ते म्हणायचे ज्यांनी जिजाबाईंच्या पायातला काटा काढला, लाखा कवलाटाचा ढोल पिटवला, सावता महाराजांना खुरपू लागले, चोखोबरांचे ढोरे ओढू लागले. तुम्ही उंच नीचे काही हा समग्र अभंग पाहून घ्या. त्याच्यामध्ये भगवंत काम करू लागले. जनाबाईंना गोऱ्या वेचू लागले, दळू लागले. काय भाग्य असेल त्या जनाबाईंचं, जे भगवंत आपल्याला सगळ्या कामामध्ये मदत करतोय. त्या भगवंताला शिव्या देण्याचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या महिला संतांमध्ये असेल तर तो एकमेव जनाबाई मध्ये आहे. एवढी ताकद आहे. जनाबाई बोलताय, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझे रांड रणके झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मढे तुला पाहुणी काळ रडे, उभे राहुनी अंगणी आणि शिव्या देती दासी जणी. हे काय सामान्य आहे का दासी जणीचा अधिकार? मला सांगा, या अभंग जेवढा वाचताना खतरनाक आहे